नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्व व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. पुढच्या दिवशी दिवसभर फिरल्यानंतर आर्यवीर आणि आरोही मॉरिशसच्या समुद्रकिनाऱ्यावर बसले होते. संध्याकाळचे सोनेरी किरण पसरले होते. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येऊन अलगद धडकत होत्या. आरोही आणि आर्यवीर शांतपणे समुद्र किनाऱ्यावरून चालत होते. दिवसभर त्यांनी एकत्र वेळ घालवलेला होता. त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर ते स्पष्टच दिसत होतं. आरोही समुद्राकडे पाहत हसत होती. तेवढ्यात आर्यवीरचा फोन वाजला. स्क्रीनवर विवानचं नाव झळकत होतं. आर्यवीरने लगेच कॉल उचलला. हो विवान, बोल, काय झालं? समोरून काहीतरी ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणातच बदलले. त्याच्या डोळ्यातील आनंद नाहीसा झाला आणि कपाळावर आठ्या उमटल्या. तो काही क्षण शांतपणे विवानचं बोलणं ऐकत राहिला. ठीक आहे, मग मी लगेच निघतो, एवढं बोलून त्याने कॉल कट केला. आर्यवीर काही क्षण फोनकडेच बघत राहिला. आरोही शांतपणे त्याच्याकडेच पाहत होती. तिला काही विचारण्याची गरजच नव्हती, कारण आर्यवीरच्या चेहऱ्यावरची चिंता आणि अपराधी भाव पाहून तिला सगळं काही समजलं होतं. आर्यवीर तिच्याकडे वळला. आरोही, पण तो पुढे काही बोलण्याआधीच आरोहीने त्याचा हात हातात घेतला. आर्य, आपण लगेच निघूया. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहिला. आरोही शांतपणे म्हणाली, कंपनी महत्त्वाची आहे. फिरायला आपण पुन्हा कधीही येऊ शकतो. आर्यवीरच्या चेहऱ्यावरचा गिल्टी भाव आणखी गडद झाला. त्याला हा प्रवास मध्येच थांबवावा लागतोय याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. पण आरोहीने त्याचा हात घट्ट पकडला. चला, फक्त एवढंच म्हणत ती त्याच्यासोबत चालू लागली. दोघेही काही वेळातच रिसॉर्टमध्ये परतले. आर्यवीर सतत फोनवर विवानशी संपर्कात होता. आरोहीने त्याला कोणताही प्रश्न न विचारता शांतपणे सामान आवरायला घेतलं. आर्यवीर अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर तिच्यासाठीचा गिल्टी भाव अगदी स्पष्टच दिसत होता आणि आरोहीनेही ते ओळखलं होतं. ती त्याच्या जवळ आली. ती म्हणाली, आर्य, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. आरोही पुढे काही न बोलता फक्त त्याचा हात हातात घेते. त्या एका स्पर्शाने आर्यवीरच्या चेहऱ्यावरचे ताणलेले भाव थोडे शांत झाले. रात्री दोघांनी मॉरिशस सोडण्याची तयारी केली. खिडकीजवळ उभी राहून आरोहीने शेवटचं एकदा समुद्राकडे पाहिलं. आर्यवीर तिच्या मागे येऊन उभा राहिला. दोघांनी काहीही न बोलता काही क्षण त्या सुंदर दृश्याकडे पाहिलं. आर्यवीरने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. आरोहीनेही त्याच्याकडे पाहून हलकसं हसत त्याचा हात पकडला. पुढच्या सकाळी दोघेही विमानतळासाठी निघाले. गाडी मॉरिशसच्या रस्त्यांवरून पुढे जात होती. आरोही मात्र खिडकीबाहेर पाहत होती. आर्यवीर शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर कंपनीच्या समस्येची चिंता होती. कधीकधी तो आरोहीकडेही पाहत होता. त्याच्या नजरेत फक्त एकच भावना होती, गिल्ट. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता तिने त्याचा हात हातात घेतला. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. आरोहीने फक्त हलकसं हसत त्याचा हात दाबला. आर्यवीरने तिचा हात घट्ट पकडला. काही वेळातच ते दोघे विमानतळावर पोहोचले. विमानात बसल्यानंतर आरोहीने आर्यवीरच्या खांद्यावर डोकं टेकवलं. आर्यवीरने तिचा हात हातात घेतला. मॉरिशस हळूहळू त्यांच्या नजरेपासून दूर जाऊ लागलं. त्यांचा हनीमून अचानक संपला होता, पण दोघांच्याही मनात त्या सुंदर प्रवासाच्या असंख्य सुंदर आठवणी निर्माण झाल्या होत्या. काही तासांनंतर विमान न्यूयॉर्कमध्ये उतरलं. विमानतळावर विवान, अद्वैत आणि सारा त्यांचीच वाट पाहत होते. विवानच्या चेहऱ्यावरही गंभीर भाव होते. आर्यवीरने त्याच्याकडे पाहिलं. विवानने फक्त एवढंच म्हटलं, आपल्याला लगेच ऑफिसमध्ये जावं लागेल. आर्यवीरने मान हलवली. आरोहीने त्याचा हात हातात घेतला. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. मॉरिशसच्या सुंदर आठवणी मागे राहिल्या होत्या. आता त्यांच्या आयुष्यात एक नवं वादळ त्यांची वाट पाहत होतं.
आणि त्या वादळामागे कोणाचा हात होता याची त्यांना अजूनही कल्पना नव्हती. न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यानंतर आर्यवीर, आरोही, विवान, सारा आणि अद्वैत थेट ऑफिसमध्ये पोहोचले. मॉरिशसहून परतल्यानंतरचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टच दिसत होता. पण आर्यवीरच्या चेहऱ्यावर मात्र थकव्यापेक्षा कंपनीच्या समस्येची चिंता अधिक होती. ऑफिसमध्ये पोहोचताच विवानने आर्यवीरला काही कागदपत्र दिली. आर्यवीरने ती कागदपत्र पाहिली. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आणखी गंभीर झाले. हे कधी झालं? त्याने विचारलं. विवानने लगेच उत्तर दिलं, तू मॉरिशसमध्ये असताना. आर्यवीरने पुढचं पान उघडलं. एका महत्त्वाच्या प्रोजेक्टची संपूर्ण गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे कंपनीला खूप मोठा आर्थिक धोका निर्माण झाला होता. अद्वैतने गंभीरपणे म्हटलं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही माहिती बाहेरून चोरी झालेली नाही. आर्यवीरने त्याच्याकडे पाहिलं. अद्वैत पुढे म्हणाला, ही माहिती आपल्या इंटरनल सिस्टीममधून ॲक्सेस करण्यात आली आहे. मीटिंग रूममध्ये काही क्षण शांतता पसरली. आर्यवीरने टेबलवर ठेवलेल्या फाईल्सकडे पाहिलं. म्हणजे आपल्या माणसांपैकी कोणीतरी हे केलंय. विवानने मान हलवली. आम्ही सगळे ॲक्सेस लॉग्स तपासले आहेत, पण अजूनपर्यंत कोणाचं नाव समोर आलं नाही. आर्यवीर शांतपणे खुर्चीत बसला. त्याची नजर समोरच्या स्क्रीनवर स्थिरावली होती. आरोही काही अंतरावर शांतपणे उभी राहून सगळं नोटीस करत होती. ती बोलत नव्हती, पण नक्की काय चालू आहे ते मात्र एकटक पाहत होती. प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक माहिती आणि प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया ती बारकाईने ऑब्झर्व करत होती. सारा काही डॉक्युमेंट्स तपासत होती. अचानक आरोहीची नजर एका छोट्याशा तपशिलावर थांबली. तिने एक फाईल हातात घेतली. हे डॉक्युमेंट्स कधी तयार झाले? तिने विचारले. विवानने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, 2 दिवसांपूर्वी. आरोहीने फाईलमधील तारीख पुन्हा पाहिली. पण इथे ॲक्सेस टाईम त्यापेक्षा आधीचा आहे, ती म्हणाली. सगळ्यांची नजर तिच्याकडे वळली. आरोही पुढे म्हणाली, म्हणजे ही माहिती ऑफिशियल सिस्टीममध्ये अपलोड होण्याआधीच कोणीतरी ॲक्सेस केली होती. विवानने लगेच फाईल तिच्या हातातून घेतली आणि तो स्क्रीनवर काहीतरी तपासू लागला. काही क्षणांनी त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तू बरोबर आहेस, तो म्हणाला. अद्वैत आर्यवीरकडे पाहत म्हणाला, म्हणजे ज्याने ही माहिती घेतली त्याला प्रोजेक्ट अपलोड होण्याआधीच त्याबद्दल माहिती होती. आर्यवीरची नजर गंभीर झाली. याचा अर्थ हा माणूस प्रोजेक्टच्या अगदी सुरुवातीपासूनच आपल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे, तो म्हणाला. आरोहीने शांतपणे विचारलं, मग हा फक्त डाटा लीक नाही? आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. आरोही पुढे म्हणाली, कोणीतरी बराच काळ कंपनीच्या आतून माहिती गोळा करत आहे. आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. तिच्या ऑब्झर्वेशनमुळे तपासाला एक नवीन दिशा मिळाली होती. त्याने विवानकडे पाहत म्हटलं, सगळ्या एम्प्लॉईचे ॲक्सेस लॉग्स पुन्हा तपासा, मागील 3 महिन्यांचा. विवानने लगेच मान हलवली. ठीक आहे, आणि ही माहिती कोणत्याही परिस्थितीत ऑफिसच्या बाहेर जाऊ नये, आर्यवीर म्हणाला. सगळ्यांनी मान हलवली. मीटिंग संपल्यानंतर विवान, अद्वैत आणि सारा बाहेर गेले. आरोही मात्र तिथेच थांबली. आर्यवीर अजूनही स्क्रीनकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आरोही त्याच्याजवळ आली. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. काही क्षण तो शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मला खूप वाईट वाटतंय. आरोही त्याच्याकडेच पाहत राहिली. कशासाठी? तिने विचारलं. आर्यवीरने नजर खाली केली. तो म्हणाला, आपला हनीमून मध्येच संपवला आणि तुला थेट या सगळ्यात आणलं. आरोही त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. आर्य, मी तुमच्यासोबत आहे. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहिला. आरोही पुढे म्हणाली, म्हणून तुमच्या आयुष्यात समस्या आल्या की मी दूर उभी राहणार नाही. आर्यवीरच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. त्याने तिचा हात हातात घेतला. काही क्षण दोघेही शांत राहिले. तेवढ्यात विवान घाईघाईने मीटिंग रूममध्ये परत आला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आर्य, तो म्हणाला. आर्यवीरने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? त्याने विचारलं. विवानने लॅपटॉप त्याच्यासमोर ठेवला. आपल्या सेक्युरिटी सिस्टीममध्ये पुन्हा एक संशयास्पद लॉग इन डिटेक्ट झालं आहे.
आर्यवीर लगेच स्क्रीनकडे पाहू लागला. कुठून? त्याने विचारलं. विवानने लोकेशन दाखवली. आर्यवीरची नजर स्क्रीनवर स्थिरावली. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले. आरोहीनेही स्क्रीनकडे पाहिलं. विवान शांत आवाजात म्हणाला, हा लॉग इन कंपनीच्या बाहेरून झालेला नाही. आर्यवीरने त्याच्याकडे पाहिलं. विवान पुढे म्हणाला, हे लोकेशन तुझ्या मॅन्शनच्या आसपासचं आहे. आरोहीच्या चेहऱ्यावरही चिंता उमटली. आर्यवीर काही क्षण शांत राहिला. त्याची नजर पुन्हा स्क्रीनवर स्थिरावली. कंपनीतील गद्दार आता त्यांच्या घरापर्यंत पोहोचला होता. आर्यवीरने हळूच आरोहीकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टच दिसत होती. आरोही, जर हा माणूस आपल्या घरापर्यंत पोहोचला असेल तर हा फक्त कंपनीचा प्रश्न राहिलेला नाही. आरोही त्याच्याकडे पाहत राहिली आणि त्याच क्षणी मॅन्शनच्या सिक्युरिटी सिस्टीममध्ये एक नवीन अलर्ट दिसला. अननोन ॲक्सेस डिटेक्टेड. आर्यवीरच्या डोळ्यात राग आणि सावधपणा दोन्ही उतरला. आता शत्रू फक्त कंपनीत नव्हता, तर तो त्यांच्या घराच्या अगदी जवळ पोहोचला होता. आर्यवीरच्या मॅन्शनमध्ये सेक्युरिटी अलर्ट वाजताच सगळ्यांचे लक्ष स्क्रीनकडे गेले. अननोन ॲक्सेस डिटेक्टेड. आर्यवीरने लगेच सेक्युरिटी टीमला फोन केला. मॅन्शनचा प्रत्येक कोपरा तपासा. कुठलीही गोष्ट दुर्लक्षित होता कामा नये. आरोही त्याच्याजवळ शांतपणे उभी होती. काही वेळातच सिक्युरिटी टीमने संपूर्ण मॅन्शन तपासलं. दरवाजे व्यवस्थित होते. खिडक्यांवर कोणतीही जबरदस्तीची खूण नव्हती. संपूर्ण सिक्युरिटी सिस्टीम देखील बाहेरून हॅक झाल्याचं दिसत नव्हतं. काही वेळातच ते मॅन्शनमध्ये पोहोचले. आर्यवीरच्या चेहऱ्यावरचे भाव आणखी गंभीर झाले. मग तो आत आला कसा? कोणीही त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलं नाही. आरोही मात्र शांतपणे आजूबाजूला पाहत होती. तिची नजर त्यांच्या स्टडी रूममधील एका टेबलवर थांबली. तिथे ठेवलेली एक छोटीशी वस्तू तिच्या लक्षात आली. आरोही काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिली. मग तिने ती वस्तू हातात घेतली. आर्यवीरची नजर तिच्याकडे वळली. काय झालं? आरोहीने ती वस्तू त्याच्या समोर ठेवली. हे इथे आधी होतं का? तिने विचारलं. आर्यवीरने त्या वस्तूकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर लगेच गंभीर भाव उमटले. नाही, तो म्हणाला. आरोहीने काहीही न बोलता त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीरने सेक्युरिटी टीमकडे पाहत आदेश दिला. इथले सगळे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा तपासा, विशेषतः स्टडी रूमचं. काही वेळातच फुटेज स्क्रीनवर दिसू लागलं. काही मिनिट सगळे शांतपणे स्क्रीनकडे पाहत होते. अचानक एका फुटेजमध्ये एक अस्पष्ट सावली दिसली. ती व्यक्ती मॅन्शनच्या स्टडी रूममध्ये उभी होती. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण ती व्यक्ती काहीतरी शोधत होती. आरोहीने स्क्रीनकडे पाहत विचारलं, ही व्यक्ती इथे काय शोधत होती? आर्यवीरने उत्तर दिलं नाही. त्याची नजर त्या सावलीवर स्थिर होती. काही क्षणांनी त्या व्यक्तीने एक ड्रॉवर उघडला. मग अचानक फुटेज बंद झालं. सगळे चकित झाले. विवानने लगेच सिस्टीम तपासलं. फुटेज डिलीट केलेलं नाही. फक्त त्या काही मिनिटांसाठी सिस्टीम मॅन्युअली डिसेबल करण्यात आलं होतं. आर्यवीरचा चेहरा कठोर झाला. म्हणजे ज्याने हे केलं त्याला सेक्युरिटी सिस्टीमची पूर्ण माहिती होती. आरोहीने शांतपणे विचारलं, आणि त्याला हेही माहीत होतं की नेमकं काय शोधायचं आहे? आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. दोघांच्या नजरेत एकच प्रश्न होता. तो नेमका व्यक्ती कोण होता? तेवढ्यात विवानने फुटेज पुन्हा पुढे केलं. त्या अस्पष्ट व्यक्तीच्या हातात काहीतरी दिसत होतं. त्याने फुटेज झूम केलं. सगळ्यांची नजर स्क्रीनवर स्थिरावली. त्या व्यक्तीच्या हातात एक छोटं जुनं धातूचं लॉकेट होतं. आर्यवीरने ते पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. त्याच्या डोळ्यात राग, आश्चर्य आणि धक्का एकाच वेळी उमटला. आरोहीने ते ओळखलं. आर्यवीर काहीही बोलू शकला नव्हता. विवानने त्याच्याकडे पाहत विचारलं, तुला हे लॉकेट माहीत आहे? आर्यवीरने हळूहळू मान हलवली. त्याची नजर अजूनही स्क्रीनवरच होती. हो, तो उत्तरला. आरोही त्याच्याकडे पाहतच राहिली. आर्यवीरच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक शांतता पसरली होती. तो काही क्षण गप्प राहिला. मग त्याने स्क्रीनकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, हे माझ्या भूतकाळाशी संबंधित आहे.
विवान आणि अद्वैत एकमेकांकडे पाहू लागले. आरोही मात्र आर्यवीरकडेच एकटक पाहत होती. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच तिला असहाय्यपणा दिसला. आरोही, ती त्याच्या जवळ आली. काय झालं? आर्यवीरने काही क्षण डोळे मिटले. मग हळू आवाजात म्हणाला, हा माणूस माझ्या कंपनीच्या मागे नाही. आरोही शांतपणे त्याच्याकडेच पाहत राहिली. आर्यवीरने स्क्रीनकडे पाहिलं. तो माझ्या भूतकाळाच्या मागे आहे, तो म्हणाला. त्याच क्षणी आर्यवीरच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्याने मेसेज उघडला. त्यात फक्त एकच ओळ लिहिलेली होती, तुला वाटलं होतं की तू सगळं मागे सोडलं आहेस. आर्यवीरच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीरने फोन घट्ट पकडला. दूर कुठेतरी कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून होतं. कंपनीतील गद्दारी हा फक्त मोहरा होता. खरा संघर्ष आता सुरू झाला होता. आरोही त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तिला जाणवत होतं की हा मेसेज फक्त धमकी नव्हता, तर या एका वाक्यामागे आर्यवीरच्या आयुष्यातील असा काहीतरी भूतकाळ होता ज्याबद्दल त्याने आजपर्यंत तिला काहीही सांगितलं नव्हतं. विवानने त्याच्याकडे पाहत विचारलं, आर्य, हा नंबर ट्रेस करता येईल का? आर्यवीरने फोन विवानकडे दिला. कर. विवान लगेच फोन घेऊन बाजूला गेला. अद्वैतने स्टडी रूममध्ये पुन्हा एकदा नजर फिरवली. ज्याने हे लॉकेट घेतलं त्याला मॅन्शनमध्ये नेमकं काय शोधायचं आहे हे माहीत होतं. आर्यवीरने काहीही उत्तर दिलं नाही. आरोही मात्र त्याच्याकडेच पाहत होती. तिने त्याचा हात हलकेच पकडला. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण तिला स्पष्ट दिसत होता. आरोहीने काही विचारलं नाही, फक्त त्याच्याजवळ उभी राहिली. काही क्षणांनी विवान परत आला. त्याच्या चेहऱ्यावर निराशा होती. तो म्हणाला, नंबर ट्रेस होत नाही, तो व्हर्च्युअल सर्व्हरमधून वापरला गेला आहे. आर्यवीरने शांतपणे विचारलं, आणि सिक्युरिटी फुटेज? विवानने उत्तर दिलं, फुटेजमध्ये चेहरा अजूनही स्पष्ट नाही, पण एक गोष्ट समोर आली आहे. आर्यवीर त्याच्याकडे पाहत म्हणाला, ती काय? विवानने लॅपटॉपवर एक दुसरा फुटेज उघडला. मॅन्शनमध्ये आलेल्या त्या व्यक्तीने स्टडी रूममध्ये जाण्याआधी एका ठिकाणी काही क्षण थांबून आजूबाजूला पाहिलं होतं. त्या क्षणी त्याच्या हातातील घड्याळ स्पष्ट दिसत होतं. विवानने स्क्रीनवर झूम केलं. आर्यवीरची नजर त्या घड्याळावर स्थिरावली. त्याचा चेहरा पुन्हा बदलला. आरोहीने ते लगेच ओळखलं. आर्य? आर्यवीरने हळू आवाजात म्हटलं, हे घड्याळ मी आधी पाहिलं आहे. विवानने त्याच्याकडे पाहिलं. कुठे? त्याने विचारलं. आर्यवीर काही क्षण शांत राहिला. मग त्याने उत्तर दिलं, खूप वर्षांपूर्वी. आरोहीच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला, पण आर्यवीरने तिच्याकडे पाहूनही काहीच सांगितलं नाही. तेवढ्यात त्याच्या फोनवर दुसरा मेसेज आला. यावेळी फक्त एक फोटो होता. आर्यवीरने तो फोटो उघडला. तो पाहताच त्याच्या हातातील फोन काही क्षण स्थिर झाला. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. फोटोमध्ये एक जुना बंगला दिसत होता. आर्यवीर त्या फोटोवरून नजर हटवू शकत नव्हता. विवानने विचारलं, आर्य, हा कुठला फोटो आहे? आर्यवीरने उत्तर दिलं नाही. आरोहीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अचानक एक जुनी वेदना उमटली होती. आर्यवीरने शेवटी हळू आवाजात म्हटलं, ही जागा? तो थांबला. आरोही त्याच्याकडे पाहतच राहिली. ही जागा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या घटनेशी संबंधित आहे, तो म्हणाला. खोलीत शांतता पसरली. तेवढ्यात फोनवर आणखी एक मेसेज आला. तुला खरं काय घडलं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री एकटाच ये. खाली एका ठिकाणचा पत्ता होता. आर्यवीरने तो पत्ता वाचला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कठोर झाले. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, आर्य, मी तुम्हाला कुठेही एकटे जाऊ देणार नाही. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. आरोहीच्या आवाजात भीती नव्हती, तर फक्त ठामपणा होता. आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. मग त्याने तिचा हात हातात घेतला, पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता अजूनही कायम होती. कारण त्याला माहीत होतं की आज रात्री तो आपल्या आयुष्यातील त्या भूतकाळासमोर उभा राहणार होता, ज्यापासून तो इतकी वर्ष दूर पळत होता.
आणि त्या भूतकाळाचा संबंध आता फक्त त्याच्याशी नव्हता, तर तो आरोहीच्या आयुष्यातही प्रवेश करणार होता. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होत जाणार आहे, त्यामुळे नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.